मध्य पूर्वेच्या नकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर जमिनीचा एक अतिशय अरुंद पट्टा दिसेल. शेकडो वर्षांपर्यंत हा भाग उष्णतेने भाजलेला, कोरडा आणि कठीण असा प्रदेश होता. पण आज तो जगातील सर्वात सुरक्षित आणि अभेद्य किल्ल्यासारखा उभा आहे. आणि त्याचवेळी तो एक जागतिक तंत्रज्ञान महासत्ता म्हणूनही ओळखला जातो. हा आकृतिबंध इस्रायलच्या भौगोलिक आकाराची तुलना जगातील मोठ्या आर्थिक महासत्तांशी करतो. न्यू जर्सी राज्याएवढ्या आकाराचा आणि फक्त सुमारे 1 कोटी लोकसंख्या असलेला हा देश अनेक मोठ्या साम्राज्यांपेक्षा लष्करी निर्यात, गुप्तचर कारवाया आणि उच्च तंत्रज्ञानाच्या स्टार्टअप्समध्ये पुढे आहे. ही क्षमता अचानक तयार झालेली नाही, ती एक जाणीवपूर्वक उभारलेली व्यवस्था आहे, ज्याच्या मागे एकच कारण होतं: जगण्यासाठीची गरज. जेव्हा एखाद्या राष्ट्राला जन्मतःच नष्ट होण्याचा धोका असतो, तेव्हा नवकल्पना करणे हा त्यांच्यासाठी पर्याय नसतो, तो जगण्याचा एकमेव मार्ग असतो. ही जगण्यासाठीची वृत्ती समजून घ्यायची असेल तर इतिहासाकडे पाहावं लागतं. सुमारे 3000 वर्षांहून अधिक काळ ज्यू समाजाला परकीय साम्राज्यांकडून वारंवार हाकललं गेलं, विस्थापित केलं गेलं. त्यांच्या इतिहासात सतत एकच चक्र दिसत राहिलं: विस्थापन, अत्याचार आणि संघर्ष. या दीर्घ अत्याचारांचा परमोच्च बिंदू म्हणजे होलोकॉस्ट. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपमध्ये सुमारे 60 लाख ज्यू लोकांची योजनाबद्ध हत्या करण्यात आली. या भयानक विनाशानंतर 1948 मध्ये इस्रायल राष्ट्राची अधिकृत स्थापना झाली. परंतु नव्या देशाची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. त्यांच्या सीमारेषा लष्करीदृष्ट्या कमकुवत होत्या, नैसर्गिक संसाधने जवळजवळ नव्हतीच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चारही बाजूंनी शत्रुत्वाने भरलेले देश आणि सैन्य उभं होतं. 1948च्या घोषणेनंतर इस्रायलसाठी अस्तित्व टिकवण्याचा एक अखंड युद्ध प्रवास सुरू झाला. या परिस्थितीत त्यांच्यासमोर एकच पर्याय होता: नवीन मार्ग शोधा, नाहीतर नष्ट व्हा. शत्रूंनी वेढलेल्या देशासाठी फक्त भौतिक सीमा पुरेशा नव्हत्या. सरकारला लवकरच जाणवलं की त्यांना अशी गुप्तचर यंत्रणा उभी करावी लागेल जी बाहेरच्या जगात प्रचंड मानसिक भीती निर्माण करेल आणि देशाच्या आत पूर्ण सुरक्षा राखेल. याच गरजेतून जन्म झाला मोसादचा, इस्रायलच्या अत्यंत गुप्त आणि प्रभावी गुप्तचर संस्थेचा. मोसादचं काम फक्त माहिती गोळा करणं नव्हतं, त्यांची एक स्पष्ट कार्यपद्धती होती: धोका शोधा, त्याचा नायनाट करा आणि कोणताही ठसा न ठेवता गायब व्हा. या कार्यपद्धतीचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मे 1960 मधील एक घटना. मोसादच्या एजंटांनी दुसऱ्या महायुद्धातील नाझी युद्ध गुन्हेगार एडॉल्फ आईखमन याचा शोध घेतला. तो अर्जेंटिनामध्ये लपून राहत होता. मोसादच्या टीमने त्याला गुप्तपणे पकडलं आणि अर्जेंटिनाच्या सरकारला न सांगता त्याला हजारो किलोमीटर दूर जेरुसलेममध्ये न्यायालयासमोर उभं केलं. या प्रकारच्या कारवायांनी जगभरात एक स्पष्ट संदेश दिला: इस्रायलच्या शत्रूंना पृथ्वीवर कुठेही सुरक्षित आश्रय मिळणार नाही. ही बाह्य भीती आणि कठोर प्रतिमा इस्रायलला आतून स्थिरता देऊ लागली. आता देशाला आपली अर्थव्यवस्था उभारण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात इस्रायल लष्करी उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी देशांवर अवलंबून होता, विशेषतः फ्रान्सवर. पण 1973च्या योम किप्पूर युद्धाच्या वेळी अचानक लष्करी प्रतिबंध आणि बदललेल्या राजकीय मैत्रीमुळे एक मोठं सत्य स्पष्ट झालं: जर तुमचं अस्तित्व इतर देशांच्या शस्त्रांवर अवलंबून असेल तर त्या देशांकडे तुम्हाला पडू देण्याची ताकदही असते. म्हणून इस्रायलने एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी परावलंबित्व पूर्णपणे तोडण्याचा निर्धार केला. सरकारने आपल्या GDPचा जवळपास 6% भाग थेट रक्षण संशोधन आणि विकासावर खर्च करायला सुरुवात केली. यासोबतच देशात अनिवार्य सैन्य सेवा लागू केली गेली, ज्यामुळे तरुण पिढी लहान वयातच प्रशिक्षण घेत होती. या गुंतवणुकीतून लष्करी तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक नवीन क्षेत्र उभं राहिलं: सायबर युद्धतंत्र. या डिजिटल सामर्थ्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे स्टक्सनेट. स्टक्सनेट हा अत्यंत गुंतागुंतीचा संगणकीय व्हायरस होता, जो अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे तयार केला होता. 2009 मध्ये या सॉफ्टवेअरने इराणच्या अत्यंत सुरक्षित अणुसुविधांमध्ये प्रवेश केला. त्याने अणुकेंद्रातील सेंट्रीफ्यूज मशीनची गती सूक्ष्मपणे बदलली, इतकी की ती यंत्रे स्वतःच तुटून पडली. परिणाम असा झाला की इराणचा अणु कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठप्प झाला
आणि त्यासाठी एकही सैनिक सीमा ओलांडून गेला नाही, एकही गोळी झाडावी लागली नाही. परदेशी टँकवर अवलंबून राहण्यापेक्षा इस्रायलने स्वतःचं तांत्रिक वर्चस्व निर्माण केलं. यामुळे त्यांच्या शेजारच्या मोठ्या देशांची मनुष्यबळ आणि संसाधनांची ताकद निष्प्रभाव झाली. परंतु इस्रायलचा खरा शत्रू फक्त मानवी नव्हता, तो त्यांच्या भूमीतही होता. मोठा भूभाग कोरडा, वाळवंटी आणि शेतीसाठी जवळजवळ अयोग्य होता. पाण्याची कमतरता गंभीर होती. 1920च्या दशकात काही अर्थशास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला होता की हा प्रदेश जास्तीत जास्त 2 लाख लोकांनाच आधार देऊ शकतो. पण इस्रायलने या मर्यादेलाही एक इंजिनिअरिंग समस्या म्हणून पाहिलं. सोव्हिएट संघातून मोठ्या प्रमाणात अत्यंत शिक्षित लोक इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. या ब्रेन गेनला सरकारने मोठ्या प्रमाणात व्हेंचर कॅपिटल निधी देऊन साथ दिली. यातून निर्माण झाला एक अत्यंत घनदाट आणि उत्पादक तंत्रज्ञानाचा परिसंस्था, ज्याला आज सिलिकॉन वाडी म्हणून ओळखलं जातं. या परिसंस्थेने पर्यावरणीय समस्यांवर डिरेक्ट उपाय शोधले. त्यांनी समुद्राच्या पाण्यातून मीठ काढून पिण्याचं पाणी तयार करणारी डिसॅलिनेशन तंत्रज्ञान विकसित केली. आज जगात इस्रायल पाण्याच्या पुनर्वापरात अग्रेसर आहे. त्याचबरोबर त्यांनी ड्रिप इरिगेशनसारखी अत्यंत अचूक सिंचन पद्धती विकसित केली, ज्यामुळे वाळवंटी वाळू ही हिरवीगार शेती बनू लागली. जगभर हवामान बदलामुळे वाढणाऱ्या समस्यांमुळे आज अनेक देश हीच तंत्रज्ञानं इस्रायलकडून आयात करत आहेत. आज इस्रायलची आर्थिक स्थिती पाहिली तर ती अत्यंत प्रभावी आहे. हा देश एक विकसित मुक्त बाजार अर्थव्यवस्था बनला आहे. अमेरिकेबाहेर सर्वाधिक तंत्रज्ञान स्टार्टअप्सची घनता इथे आहे. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगल सारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी इस्रायलमध्ये मोठमोठे रिसर्च आणि डेव्हलपमेंट केंद्र उभं केले आहेत. यातून एक आश्चर्यकारक भू-राजकीय विडंबना तयार झाली आहे. जे देश एकाकाळी इस्रायलवर शस्त्रांचा बंदी घालत होते, जसे फ्रान्स आणि युनायटेड किंगडम, आज तेच देश इस्रायलचे ड्रोन, सायबर सुरक्षा प्रणाली आणि अद्ययावत लष्करी तंत्रज्ञानाचे मोठे ग्राहक बनले आहेत. इस्रायलची कथा एक महत्त्वाचा धडा शिकवते. जागतिक प्रभाव हा केवळ जमिनीच्या आकारावर किंवा नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून नसतो. तो आपल्या कमजोऱ्यांना ओळखून त्यांना ताकदीत बदलण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. जर तुम्हाला इतिहासातील दबाव, तंत्रज्ञानातील झेप आणि जागतिक राजकारणाच्या अदृश्य शक्ती समजून घ्यायच्या असतील तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा